नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्र म्हणजे अभियोग्यताधारक ज्यांनी टेट 2025 ची दिलेली असेल अशा विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची नोटीस आहे. पुणे परिषदेचं परिपत्रक आलेलं आहे आणि ज्यामध्ये 2207 विद्यार्थ्यांचे टेटचे निकाल हे रद्द करण्यात आलेले आहे. आता त्यामध्ये तुम्ही आहात का? तुमचा निकाल ऑलरेडी लागला असेल, तुमच्या हातात असेल तर तुम्हाला काही गरज नाही बघायची. पण ज्या विद्यार्थ्यांचं ॲपियर होते, डीएड बीएड जे ॲपियर ज्यांनी दाखवलं होतं, ॲपियर विद्यार्थ्यांना फॉर्म भरायला संधी देण्यात आली होती आणि त्यांना नंतर ते डीएड बीएडचं प्रमाणपत्र गुणपत्रक देणं गरजेचं होतं. सो त्यांनी पण सांगितलं होतं की टेटचा रिझल्ट त्या विद्यार्थ्यांचा आम्ही राखून ठेवणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी ॲपियरमधून फॉर्म भरला होता. आणि मग त्यानंतर त्यांना ते गुणपत्रक किंवा मार्कशीट सर्टिफिकेट द्यायचं होतं. निकाल लागल्यानंतर 1 महिन्याच्या आत त्यांनी जर दिलं नसेल तर त्या विद्यार्थ्यांचे निकाल रद्द करण्यात आलेले आहे. त्या संदर्भात त्या 2207 विद्यार्थ्यांची लिस्ट पण मी तुम्हाला दाखवतो आणि त्या परिपत्रकामध्ये काय म्हटलं ते पण थोडक्यात समजून घेऊया. सो कारणे काय काय ते पण आपण समजून घेऊया. तिकडे जाण्यापूर्वी परत संधी तुम्हाला आहे. सीटीटी 2026 ची 8 फेब्रुवारीला एक्झाम आहे. त्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन बॅच इग्नाइट अकॅडमीच्या अवेलेबल आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आणि रेकॉर्डेड दोन्ही फॉर्मॅटमध्ये आहे. दोन्ही ठिकाणी शिकवणारी फॅकल्टी सेमच आहे. तुम्हाला टीचिंग असणार आहे, PDF स्वरूपात नोट्स आहे, टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, तसं विश्लेषण सुद्धा अवेलेबल आहे. तुम्ही जर आमचे ओल्ड स्टुडंट असाल ज्यांनी टीईटी टेट सीईटी केंद्र प्रमुखच्या बॅचेस घेतल्या असतील तर त्या विद्यार्थ्यांना त्याच मोबाईलवरून लॉग इन केलं तर 50% ऑफ आहे. सो बॅचेस घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. लिंकवर क्लिक करून हवी ती बॅच परचेस करा. शंका असेल तर खाली नंबरवरती कॉल करा. आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. बघा, लोकमत न्यूजपेपरने बातमी दिली होती. ही बातमी आहे 13 डिसेंबर 2025 पुणे एडिशन आहे. त्या 2207 विद्यार्थ्यांचा टीईटीचा निकाल रद्द यादी संकेतस्थळावरती आलेली आहे. यावर विनंती अर्जाचा विचार सद्यस्थितीमध्ये होणार नाही असंही इथे आयुक्त मॅडमांनी म्हटलेलं आहे. आता काय मुद्दा थोडक्यात समजून घेऊया. टेट 2025 कधी झाली आणि किती उमेदवारांनी दिली? ही एक्झाम तुमची झाली बघा 27 मे पासून ते 30 मेच्या दरम्यान आणि 2 जून पासून ते 5 जून पर्यंत ही एक्झाम झाली होती. 3 सत्रामध्ये एक्झाम घेण्यात आली होती. जिल्ह्यामध्ये 26 जिल्ह्यामध्ये 60 परीक्षा केंद्र होते. टोटल 2,28,808 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते. पैकी 2,11,308 विद्यार्थी हजर होते. जवळपास 16,000 उमेदवार किंवा 17,000 उमेदवार एक्झामला आलेच नाही, फक्त फॉर्म भरून टाकले. 17,000 गुणिले 1,000 एवढी फी त्यांनी भरली होती. एवढी फी त्यांची वाया गेली, म्हणजे सरकारचा फायदाच झाला आहे. त्यानंतर पुढे ॲपियर विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आली होती. जे विद्यार्थी ॲपियरमधून फॉर्म भरत होते त्यांना संधी दिली होती. ॲपियरमधून फॉर्म भरल्यानंतर जसं की बीएड परीक्षेचे असेल किंवा डीएड परीक्षेचे ॲपियर म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता त्यांना प्रसिद्धीपत्रक बघा 18 ऑगस्टला दिलं होतं. त्यात त्यांनी सांगितलं होतं की त्या उमेदवारांनी गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सदर व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून 1 महिन्याच्या आत जमा करायचं होतं. ही सूचना त्यांना दिली होती. 18 ऑगस्टला दिली होती. त्यानंतर त्यांनी सांगितलं होतं बघा, परत एक निवेदन दिलं होतं 9 ऑक्टोबर सप्टेंबरमध्ये 9/9/2025 मध्ये एक त्यांनी परिपत्रक काढलं होतं. त्यामध्ये पण परत एकदा त्यांना सांगितलं होतं 1 महिन्याच्या आत द्या. लास्ट डेट त्यांना दिली होती बघा, अंतिम मुदत 15/9 पर्यंत त्यांना द्यायची होतं. गुणपत्रक किंवा सर्टिफिकेट द्यायचं होतं. त्यानंतर ह्या उमेदवारांनी हे जमा न केल्यामुळे ह्या सगळ्या उमेदवारांना 20/9/2025 ला आपण SMS द्वारे उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक आणि अन्य वैध प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 25/9 पर्यंत परत अंतिम मुदत देण्यात आली होती. म्हणजे ही मुदत वाढत 25 सप्टेंबर पर्यंत करण्यात आली होती. आणि अंतिम मुदत आणि विद्यार्थी संख्या जर बघितली आपण तर विद्यार्थी किती होते? टोटल 2,537 विद्यार्थी आहेत जे ॲपियर मधून फॉर्म ज्यांनी भरले होते. मग ॲपियर विद्यार्थी ऍक्च्युअल त्यापैकी म्हणजे 2000 जे संख्या होती 2,500 बघा किती होती 537 उमेदवारांपैकी फक्त 330 उमेदवारांनीच हे डॉक्युमेंट जमा केले. म्हणजे जवळपास 2,207 विद्यार्थ्यांनी जमा केलेच नाहीये. मग 2,207 विद्यार्थी निकाल रद्द करण्यात आला आणि त्याची लिस्ट त्यांनी ह्या वेबसाईटला दिलेली आहे. जे उमेदवार डीएड बीएड ॲपियरमधून फॉर्म भरले होते त्यांनी ती लिस्ट पण चेक करून घ्या. तुमचं नाव कदाचित त्यामध्ये असणार आहे. ही नोटीस 11/12/2025 ची आहे. आता मी तुम्हाला ती नोटीसवर घेऊन जातो की त्यांनी त्यात काय दिलेलं आहे नेमकं बघा. कोणाची नाव आहेत ती पण मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो बघा. तुम्ही जर वेबसाईटला गेलात ना तर वेबसाईटला ही यादी तुम्हाला बघायला मिळेल. टेट फायनल रिस्पॉन्स शीट आहे ही तुम्ही बघू शकता इथे.
बघा, हे तुम्हाला मी आता परिपत्रक दाखवलं आणि याच्या खालीच ही लिस्ट तुम्हाला दिली. बघा, ही टोटल लिस्ट इथून सुरुवात होते. पहिलं राहुल बडोले यांचा नाव आहे, यानुसार ही सगळी लिस्ट आहे. वेबसाईटला पण त्यांनी दिलेली आहे, तुम्ही इथे पण बघू शकता. टोटल 2207 विद्यार्थ्यांची ही लिस्ट तुम्हाला बघायला मिळेल. बघा, आता खूप मोठी आहे, जस्ट फास्ट फॉरवर्ड करून तुम्हाला दाखवतो. शेवटचा जो आकडा आहे तो आहे 2207चा. बघा, हा ऐश्वर्या चतुर यांचा नंबर आहे. सो अशी लिस्ट पण आहे, एकदा तुम्ही चेक करा. जे DED BED ॲपियर विद्यार्थ्यांचं नाव कदाचित यामध्ये असणार आहे, ज्यांनी डिटेल्स पाठवलं नाही. आता काय म्हणतील विद्यार्थी, सर आमच्याकडे डिटेल्स आत्ता आहे, आत्ता जर दिलं तर चालेल का? त्यांचं वाक्य काय बघा, त्यांनी सांगितलेलं बघा, या बाबतीत आलेल्या कोणत्याही प्रकारच्या विनंतीचा विचार सद्यस्थितीत केला जाणार नाही. आता सद्यस्थितीत केला जाणार नाही, कदाचित याच्यावरती परत जर नोटीस आली तर येण्याचे चान्सेस आहे, पण सध्या हे विचार करणार नाही असं सांगताय. सो तरी पण जे 2207 पैकी असे काही उमेदवार असेल, त्यांना वाटतं की माझा टेटचा स्कोर खूप चांगला आहे, पण ह्या कारणामुळे माझा इथे रद्द करण्यात येतो निकाल. सो त्यांनी विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन आयुक्त मॅडमांकडे किंवा आयुक्त कार्यालयाकडे नक्की द्यावं, जेणेकरून याचा विचार करून सद्यस्थितीच्या नंतर भविष्यामध्ये याचा विचार केला जाऊ शकतो. सो याबद्दल अजून काही मतमतांतरे असू शकतात. सो याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवाच. पण परत एकदा सांगतो की शेवटी तुम्ही फेब्रुवारी 2026ची जी CD साठी फॉर्म भरत असाल, तुमच्या ग्रुपमध्ये कुणी असेल, शिक्षक कुणी असेल तर त्यांनाही कळवा. मार्गदर्शनच्या बॅचेस आपल्या चालू झालेल्या आहेत. सो 2207 विद्यार्थ्यांचाच निकाल रद्द आहे, जे ॲपियर म्हणून ज्यांनी फॉर्म भरला होता. बाकीच्यांचा निकाल ऑलरेडी आलेला आहे. सो त्यांनी घाबरून जायची गरज नाही. सोशल मीडियाला कधी कधी काय होतं, काहीतरी टायटल चुकून जातं, म्हणजे टायटल वेगळ्या पद्धतीने येतं आणि मग सगळे घाबरून जातात. सो बाकीच्या विद्यार्थ्यांना निकाल लागलेला आहे, त्यांना माहिती त्यांचा निकाल. फक्त हेच उमेदवार जे ॲपियरमधून फॉर्म भरत होते त्यांचा निकाल फक्त होल्डवर ठेवला होता, पण तो रद्द केलेला आहे. त्याला कारण होते की त्यांनी 1 महिन्याच्या आत किंवा दिलेल्या मुदतीत त्यांचं DED BED पासिंगचं सर्टिफिकेट किंवा मार्कशीट त्यांनी जमा नाही केलं किंवा शो नाही केलं. ओके. सो बाकी विद्यार्थी त्यांच्या संदर्भातला पवित्र पोर्टल कदाचित जानेवारीनंतर म्हणजे फेब्रुवारीमध्ये चालू होण्याची शक्यता आहे. तयारीत राहा. 15,000+ शिक्षकांच्या म्हणजे जागा रिक्त आहे असं आता हिवाळी अधिवेशनामध्ये आपल्याला ऐकायला भेटतंय. सो अपडेट घेण्यासाठी पुढची हा चॅनल सबस्क्राईब करा. आवडला व्हिडिओ तर लाईक करून तुमचे काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.